जर तुम्ही सरकारच्या पॉलिसीजचा लोकशाही पद्धतीने विरोध करत असाल आणि जर तुम्ही मुस्लिम असाल तर तुम्हाला दहशतवादी किंवा पाकिस्तानी म्हणण्यात येतं. जर तुम्ही दलित असाल तर तुम्हाला भिमटा किंवा निळा कबूतर म्हणून हिणवलं जातं. जर तुम्ही आदिवासी असाल तर तुमच्यावर नक्षलीचा टॅग लावण्यात येतो. जर तुम्ही शेतकरी असाल आणि शीख असाल तर तुम्हाला खालिस्तानी म्हणण्यात येतं. आणि तुम्ही महिला असून जर सरकारचा विरोध करत असाल तर तुम्हाला कॅरेक्टरलेस किंवा चरित्रहीन म्हणण्यात येतं. आणि समजा तुम्ही एक इंटेलेक्च्युअल आहात, तुम्ही स्टुडंट पॉलिटिक्समध्ये आहात किंवा तुम्ही सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर आहात तर तुम्हाला अँटी नॅशनल म्हणण्यात येतं. आणि एवढं सगळं सोडून जर तुम्ही एक सामान्य हिंदू असाल आणि तुम्ही सरकारविरोधात बोलत असाल तर तुम्हाला काँग्रेसी म्हणण्यात येतं. एवढं सगळं घाणेरडं वातावरण BJP आणि RSSचे अंधभक्त ट्रोलिंग करून करतायत. पण दुसरीकडे प्रधानमंत्री काय म्हणतात इंटरनॅशनल लेवलवर? ते म्हणतायत की मी देशाला आत्मनिर्भर बनवेन, लोकशाहीचं एक सिम्बॉल बनवेन, मी विश्वगुरू बनवेन. आता तुम्हीच सांगा, एकीकडे BJP आणि RSSचे ट्रोल भारतात एवढं घाणेरडं वातावरण क्रिएट करतायत, लोकशाहीची हत्या करतायत, पण दुसरीकडे आपले प्रधानमंत्री इंटरनॅशनल लेवलवर जाऊन लोकशाहीचा ढोंग करतायत. तुम्हाला या विरोधाभासावर काय वाटतं? तुम्हाला मोदीजींच्या या हिपोक्रेसीवर काय वाटतं? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.